मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक रिक्वेस्ट करेल, तुम्हाला आपले व्हिडिओज तर आवडतात पण व्हिडिओला तुम्ही लाईक करत नाही। खाली लाईकचं बटन दिलेलं आहे मित्रांनो, त्याला क्लिक करा आणि अशाच व्हिडिओ पुढे पण पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राइब करू शकता। आज तुमच्यासाठी फुल फर्निश 1 BHK फ्लॅट घेऊन आलेला आहे। हा बदलापूर वेस्ट परिसरामधील मांजरली परिसर आहे। शाश्वत पार्क बिल्डिंग असणार आहे। बेसिकली हा रिसेल फ्लॅट असणार आहे मित्रांनो। 7 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये 7व्या माळ्यावरतीच फ्लॅट असणार आहे। बिल्डिंग खूप चांगली आहे, लीगल आहे, त्यामुळे कुठल्याही नॅशनल बँकेमध्ये तुम्ही होम लोन करू शकता। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय। मित्रांनो, सेमी फर्निश 1 BHK पुन्हा एकदा तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। सुरुवातीलाच प्राइस सांगून देतो, 26 लाख ऑल इन्क्लुसिव्ह याची प्राइस असणार आहे। या 26 लाखाच्या ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेज मध्ये मित्रांनो मी तुम्हाला सेमी फर्निश नाही फुल फर्निश 1 BHK फ्लॅट देणार आहे। याचा बिल्टअप एरिया 670 स्क्वेअर फूट आहे आणि याचा कार्पेट एरिया 470 स्क्वेअर फूट आहे। खूप चांगला फ्लॅट आहे। इकडे मित्रांनो तुम्हाला लिव्हिंग रूम मध्ये आणि किचन मध्ये 4-4 फुटाच्या बाल्कनी सुद्धा पाहायला मिळणार आहेत। जास्त वेळ नाही घेणार मित्रांनो, फक्त टेक्निकल माहिती देतो, त्यानंतर ऍक्च्युअल फ्लॅट पाहण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता। या फ्लॅट बरोबर मित्रांनो मी तुम्हाला 5 सीटर सोफा देणार आहे, त्याचबरोबर 32 इंचचा टीव्ही देणार आहे। सो नक्कीच आता सेमी फर्निश करून ठेवलेला आहे। फ्लॅट खरेदी केल्यानंतर तुम्हाला मी हा पूर्ण फुल फर्निश 1 BHK फ्लॅट या ठिकाणी प्रोव्हाइड करून देणार आहे। 7 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये 7व्या माळ्यावरतीच हा फ्लॅट आहे। सुरुवातीला ड्रोन शॉट पाहिलाच असेल, शाश्वत पार्क मध्ये हा फ्लॅट असणार आहे। या ठिकाणी सगळे जे टॉवर्स आहेत 7 माळ्याचेच आहेत। टोटल तुम्हाला 32 बिल्डिंग्स या कॉम्प्लेक्स मध्ये पाहायला मिळतील। स्टेशन अगदी मित्रांनो या ठिकाणापासून 10 ते 15 मिनिटच चालत अंतरावरती आहे। तुम्ही ज्यावेळेस फ्लॅट पाहायला येणार त्यावेळेस मित्रांनो मी तुम्हाला ऍक्च्युअल अंतर सुद्धा दाखवणार आहे। आपली ही जी बिल्डिंग आहे ही बरोबर 1.3 किलोमीटरला आहे, 1300 मीटरला ही बिल्डिंग पाहायला मिळते। आजूबाजूचा परिसर खूप चांगला डेव्हलप झालेला आहे, त्यामुळे मित्रांनो कनेक्टिव्हिटी बद्दल तुम्हाला कोणतीही शंका बाळगायला नको। त्याचबरोबर मार्केट एरिया आपल्या कॉम्प्लेक्सच्या गेटवरच आहे। या मित्रांनो ऍक्च्युअल फ्लॅट कसं आहे पाहून घेऊयात। व्हिडिओच्या एंडिंगला PM आवास योजना वगैरे कसं करून देणार आहे, होम लोन कसं करणार आहे याच्याबद्दल नेहमीप्रमाणे माहिती देतो। या मित्रांनो फ्लॅटची इंटरनल माहिती घेतल्यानंतर आता ऍक्च्युअल फ्लॅट पाहण्यासाठी आपण 7व्या माळ्यावरती आलेलो आहोत। इकडे पाहू शकता समोर तुम्हाला स्टेअरकेस पाहायला मिळतात। इकडे बाजूलाच आपला फ्लॅट असणार आहे, या बाजूला काही रूम आणि इकडे समोरच लिफ्ट असणार आहे। लगेच फ्लॅटमध्ये एंट्री करूयात। फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर सगळ्यात आधी तुम्ही नेहमीप्रमाणे पाहू शकता आपल्याला एक प्रशस्त साईज मध्ये इथे लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय। लिव्हिंग रूम मध्ये नेहमीप्रमाणे बरंचसं काम केलेलं आहे। सगळ्याच गोष्टींबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत। प्राइस बद्दल वगैरे सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे, पुन्हा एकदा सांगणार आहे। व्हिडिओला स्किप करू नका, बरीचशी माहिती मिळणार आहे। आता लिव्हिंग रूम मध्ये सगळ्यात आधी इकडे पाहणार ना तर अटॅच आपल्याला इकडे 4 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते, जसं की पाहू शकता। या लिव्हिंग रूम मध्ये बरंचसं काम केलं, त्याच्यामधला हा सुद्धा एक पार्ट आहे। कोणताही नवीन फ्लॅट घेता मित्रांनो तर तुम्हाला इकडे ग्रिल वगैरे काही लावून दिले जात नाही, आपण इकडे तुम्हाला बॉक्स ग्रिल पण लावून दिलेलं आहे। चांगलं कलरिंगचं काम वगैरे केलेलं आहे। 7व्या माळ्यावरती आहे। भरपूर मित्रांनो इथे उजेड वगैरे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। या रूम मध्ये ही बाल्कनी तुम्ही इथून ज्यावेळेस पाहता, खरोखर मित्रांनो 4 फुटाची ही बाल्कनी आहे। या बाल्कनी मधून तुम्ही ज्यावेळेस लिव्हिंग रूम पाहता त्यावेळेस पाहू शकता किती मोठा स्पेस तुम्हाला इकडे पाहायला मिळतोय। या ठिकाणी लिव्हिंग रूमची साईज सांगतो त्याआधी इकडे पाहणार तर इकडे चॉकलेटी कलरचा आपण सुंदर असा वॉलपेपर घेतलेला आहे। वरच्या बाजूला पाहणार तर तिकडे आपण फॉल सिलिंग केलेले आहे आणि त्याच्यामध्ये एक व्हाईट कलरचं झुमर सुद्धा लावलेले आहे। फॉल सिलिंग मध्ये लाईट्स वगैरे पण आपण लावून दिलेले आहेत। ऍज इट इज हाच रूम तुम्हाला मिळणार आहे। बरेच कस्टमर आपल्याला विचारत असतात की रूम वेगळे असतात की जे व्हिडिओमध्ये दाखवतात तेच असतात। मित्रांनो ऍक्च्युअल जो फ्लॅट तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतो तोच फ्लॅट विकण्यासाठी उपलब्ध असतो। आता त्या एंडिंग पासून तुम्ही ज्यावेळेस इकडे येताय या पॉइंटला तर इकडे असा जो एरिया आहे असा हा 15 फुटाचा एरिया आहे आणि आडवा जर पाहायला गेला तर तुम्हाला एरिया जो आहे तो नेहमीप्रमाणे 9 फुटाचा एरिया तुम्हाला पाहायला मिळेल। बेसिकली 15 बाय 9 असा तुम्हाला हा एरिया पाहायला मिळेल। हा झाला आपला लिव्हिंग रूम। लिव्हिंग रूम पाहून झालं तर लगेच मित्रांनो पुढे जाऊयात आपण। आता किचन आणि बाथरूमच्या मधला जो पॅसेज असतो, हा जो पॅसेज आहे याचं मधलं जे अंतर आहे ते 3 फुटाचं अंतर आहे मित्रांनो। जसं की तुम्ही पाहू शकता एक पूर्ण लादी आहे आणि मध्ये एक अर्धी लादी आहे। 3 फुटाचा एरिया पाहायला मिळतो। सगळ्यात आधी राईट साईडला ज्यावेळेस तुम्ही जाणार तर इकडे आपल्याला बाथरूम पाहायला मिळेल। त्यानंतर इकडे पाहणार तर बेसिंग आहे आणि वरच्या बाजूला पाण्याची टाकी लावण्यासाठी तुम्हाला जागा आहे आणि एक टाकी तिकडे लावलेली आहे, कारण रिसेल फ्लॅट आहे मित्रांनो, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला फ्लॅट बरोबरच मिळतात। बाथरूम पाहून घेऊयात। हे आहे आपलं बाथरूम आणि बाथरूमच्या अपोजिट या बाजूला किचन पाहायला मिळणार आहे। आता किचन मध्ये मित्रांनो बाल्कनी पण खूप मोठी आहे। चला तर मग आपण पाहून घेऊयात। किचन मध्ये एंट्री केल्याबरोबर सगळ्यात आधी इकडे पाहणार तर आपल्याला एकच प्लॅटफॉर्म इथे पाहायला मिळते। नवीन किचन ट्रॉलीज वगैरे आपण लावलेले आहेत। इकडे समोरच्या बाजूला टाइल्स आहेत आणि किचन मध्ये जी बाल्कनी दिलेली आहे ती खूप प्रशस्त आहे। 4 फुटाची मित्रांनो किचन मध्ये आता नवीन फ्लॅट घ्यायला गेलात तर तुम्हाला कुठेही नाही पाहायला मिळणार। हे बघा इथे 4 फुटाची तुम्हाला बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते। वॉशिंग मशीन वगैरे तुम्ही इथेच ठेवू शकता। या बाजूला पाहणार तर इथे सुद्धा बॉक्स ग्रिल लावलेले आहेत।
पूर्ण जागेचं युटिलायझेशन मित्रांनो इथे आपण करून दिलेलं आहे। तुम्हाला एक्स्ट्रा 1 रुपया खर्च करायची गरज लागणार नाही। सो हा झाला आपला किचन। आता या बाल्कनी मधून ज्यावेळेस तुम्ही किचन पाहता ना, तर इथून पाहू शकता किचनची साईजचा अंदाज तुम्हाला नक्कीच येईल। वरती तिकडे तुम्हाला पोटमाळा सुद्धा पाहायला मिळतोय। जास्त वेळ नाही घेणार मित्रांनो, लगेच पुढे जाऊयात आणि या फ्लॅट मध्ये असणारा इंडियन टॉयलेट पाहूयात। इथूनच पाहून घ्या मित्रांनो, इथे आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला मिळतोय आणि तिकडे इंडियन टॉयलेटच्या बाजूलाच आपल्याला या फ्लॅटचा बेडरूम पाहायला मिळणार आहे। पाहून घेऊयात। हे बघा, आता आपण बेडरूम मध्ये आलेलो आहोत। आपण त्या बाजूने आलो होतो, तिकडे आपला लिव्हिंग रूम होता आणि हा आपला बेडरूम आहे। बेडरूम मध्ये सुद्धा तुम्हाला इकडे 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळणार आहे। एंड टू एंड तुम्ही पाहून घ्या। हे बघा, इथे तुम्हाला बाल्कनी पाहायला मिळते। इथे पण बॉक्स ग्रिल लावलेले आहेत। बाहेरचा परिसर पाहणार तर खूप चांगला डेव्हलप झालेला आहे। बिल्डिंग आहेत। बेडरूमची साईज चेकआउट करा। आता इथे बघा मित्रांनो, तुमचा एक बेड, एक वॉर्डरोब बसल्यानंतर पण बरीचशी जागा उरणार आहे। खूप चांगला फ्लॅट आहे मित्रांनो, सेमी फर्निश्ड फ्लॅट देतो आपण तुम्हाला। 1400 रुपये पर मंथ याचा मेंटेनन्स आहे। फ्लॅटला रेंटलला द्यायचं असेल तर तुम्हाला इकडे रेंट पण 6 ते 6,500 रुपये पाहायला मिळतो। बाकी PM आवास योजना पण हा फ्लॅट खरेदी केल्यानंतर तुम्हाला लागू करून देणार आहे। चला मग आता मी तुम्हाला नेहमीप्रमाणे होम लोनची थोडी माहिती देतो। मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आमचा हा फ्लॅट? हा फ्लॅट तुमचा होऊ शकतो, तो कसा होऊ शकतो याच्याबद्दल आता तुम्हाला होम लोनची थोडीशी माहिती देतो। 26 लाख रुपये मित्रांनो याची ऑल इन्क्लुसिव्ह प्राइस आहे। कोणत्याही प्रकारचं ब्रोकरेज वगैरे आपण चार्ज करत नाही, कारण हे आमचेच रूम असतात। मी इन्व्हेस्टर आहे, त्यामुळे मित्रांनो आम्हीच इन्व्हेस्ट केलेले हे रूम असतात, त्यामुळे ब्रोकरेज वगैरे द्यायची काही गरज लागत नाही। म्हणून मित्रांनो, कमी प्राइस मध्ये या ठिकाणी मी तुमच्यासाठी सेमी फर्निश्ड 1 BHK फ्लॅट्स घेऊन येत असतो। या फ्लॅटची किंमत 26 लाख। त्याचबरोबर मित्रांनो, PM आवास योजना, जर हे तुमचं पहिलंच घर असेल तर तुम्हाला सरकारकडून 1,80,000चा बेनिफिट मिळू शकतो। ते मी तुमचं होम लोन करताना तुम्हाला आरामात करून देणार आहे। फक्त ते टप्प्याटप्प्यात मिळतात। 36,000 रुपये पर इयर तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंट मधून कमी होतात। असे 5 वर्ष टप्प्याटप्प्यामध्ये तुम्हाला 1,80,000 मिळतात। आता 1,80,000 26 लाखामधून जर कट केले मित्रांनो, 24-24.5 लाखाला तुम्हाला हा फ्लॅट पडतो। नक्कीच बदलापूर शहरामध्ये किती चांगली डेव्हलपमेंट होत आहे तुम्हाला माहितच असेल। मुंबईकर भरपूर या ठिकाणी रूम घेत असतात। तुम्हाला जर असा मोठा रूम घ्यायचा असेल, तुम्ही खरेदी करण्यासाठी मला कॉल करू शकता। आता या फ्लॅटला खरेदी करायचं म्हटलं तर साधारण मित्रांनो तुम्हाला 35 ते 36,000 रुपये सॅलरी पाहिजे। तुमच्याकडे 2 लाख रुपये जरी असतील ना, तरी सुद्धा या फ्लॅटला तुम्हाला मी खरेदी करून देणार आहे। अधिक माहितीसाठी मला कॉल करा। माझा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो स्क्रीनवर दिलेला आहे। बाकी डिस्क्रिप्शन मध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे। पूर्ण व्हिडिओ बघूनच मित्रांनो कॉल करा, त्यामुळे तुम्हाला बरेचसे क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहेत। तरी सुद्धा नाही कळलं तरी सुद्धा मला तुम्ही कॉल करू शकता। अजूनपर्यंत मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि अशाच प्रकारचा कॉन्टेंट पुढे पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता। एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे, कोणत्या प्रकारचे पैसे लागत नाही, तर सबस्क्राईब पण करून ठेवा। चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो। आता भेटूया तसंच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।